नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत वॉशिंग्टनमधल्या अशा ठिकाणी जे अतिशय फेमस आहे. ते आहे वॉशिंग्टन मॉन्युमेंट. आणि हा फक्त दगडी मनोरा नाही आहे, तर अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांना वाहिलेली भव्य आदरांजली आहे. पण या स्मारकाची काही अशी रहस्य आहेत की बऱ्याच लोकांना माहीत नाहीत. चला आपण जाणून घेऊया. या स्मारकाचं बांधकाम 1848 मध्ये सुरू झालं. मात्र निधीची कमतरता आणि अमेरिकेतील गृहयुद्धामुळं याचं बांधकाम 25 वर्ष थांबलं. नंतर पुन्हा काम सुरू करण्यात आलं आणि 1884 मध्ये हे स्मारक पूर्ण झालं. वॉशिंग्टन मॉन्युमेंटची उंची 555 फूट म्हणजे जवळपास 169 मीटर आहे. अनेक वर्ष हा जगातला उंच दगडी मनोरा होता. याची रचना बघितली तर तो एका विशाल पेन्सिलसारखा दिसतो. तुम्ही जर नीट बघितलं तर या स्मारकाच्या मधल्या भागात तुम्हाला दगडाचा रंग बदललेला दिसतो. असं का? कारण बांधकाम अनेक वर्ष बंद होतं. पुन्हा सुरू झाल्यामुळं वेगळ्या खाणीतून दगड आणले गेले, त्यामुळं वरच्या भागाचा रंग थोडा वेगळा दिसतो. या स्मारकाच्या आतमध्ये आपल्याला लिफ्टनं सुद्धा वरती जाता येतं. वरती गेल्यानंतर आपल्याला वॉशिंग्टन DC संपूर्ण शहर दिसतं. कॅपिटल बिल्डिंग, लिंकन मेमोरियल आणि व्हाईट हाऊस सुद्धा पाहायला मिळतं. इथं या मॉन्युमेंटच्या बाजूलाच तुम्हाला अमेरिकन ध्वज दिसत असतील. हे अमेरिकन ध्वज फ्लॅग 50 आहेत आणि हे अमेरिकेच्या 50 राज्यांचे प्रतीक आहेत. प्रत्येक राज्यासाठी एक ध्वज इथं लावलेला आहे. जेव्हा वारा वाहतो तेव्हा एकाच वेळी फडकणारे हे 50 ध्वज पाहण्याचा अनुभव खूपच सुंदर आणि अभिमानास्पद वाटतो. इतिहास, अभियांत्रिकी आणि सौंदर्य याचा सुंदर संगम म्हणजे वॉशिंग्टन मॉन्युमेंट. जर तुम्ही कधी वॉशिंग्टन DCला आलात तर हे ठिकाण नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि अशाच भन्नाट प्रवासासाठी माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.